नमस्कार सर्वांना. कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आणि तो आहे पिठलं. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण घेतलं आहे एक मीडियम आकाराचा कांदा, बारीक कापून घ्यायचे आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण मध्ये मध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहोत. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा. इथे घेतले आपण 2-3 मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या. हे आपण बारीक कुटायचे. खलबत्त्यात कुटलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता तुम्ही. खलबत्त्यात बारीक केलं तर त्याला जास्त चव येते. थोडंसं जाडं भरडच ठेवायचे. आणि हे बघा तयार झालेलं आहे आपला मिरचीचा ठेचा. काढून घेऊया आपण. चला कढई ठेवूया गॅस पेटवून. कढई तापली की त्यात आपण घालूया 1.5 पळी तेल. तेल चांगलं तापलं की त्यात घालायचे आपण जिरं मोहरी एकत्रच घातली मी इथं. नंतर ठेचा घातलाय. अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारा पदार्थ आहे. शिवाय गाठी होऊ नयेत पिठल्यामध्ये, त्यासाठी पण आपण काही टिप्स देणार आहोत पुढे. नंतर घातले आपण बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला परतायचा आपल्याला. पाव चमचा हळद घातली आपण. हे सगळं तेलात चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. कांदा चांगला भाजला गेला की आपण घालणार आहोत 1 तांब्या पाणी. पाणी तुम्ही अंदाजानुसार तुमच्या घालू शकता. चवीपुरतं मीठ टाकले आणि पाण्याला उकळी आली की आपण त्यात थोडं थोडं बेसन सोडायचे. इथं हाताने आपण हाटून घेणार आहे बेसन. पाण्यात बेसन टाकून ते पातळ करून सुद्धा हे याच्यात सोडतात, पण ते कसं होतं त्याला चव लागत नाही. त्यामुळे हे असं हातानं थोडं थोडं बेसन सोडत राहिलं की मग याला चवसुद्धा लागते. फक्त इथं मेहनत लागते हलवायची आपल्याला. बेसन चांगलं हाटायचे, त्यामुळं गाठीसुद्धा होत नाहीत एकसारखं हलवल्यावर. हे बघा अशा प्रकारे चांगलं हलवून घ्यायचे. जास्त हलवल्यावर अजिबात गाठसुद्धा होत नाही त्याच्यात. फक्त हलवायला मेहनत लागते इथं. आणि हा असा पदार्थ आहे की याला एका पदार्थाशिवाय तो पूर्ण म्हणजे अपूर्णच आहे. जसं आपण थंबनेलवर बघितले त्याप्रमाणे तो पुढं सांगेनच मी तुम्हाला. अशा प्रकारे चांगलं गोल गोल हलवून घ्या, जेणेकरून त्यात अजिबात गाठी राहणार नाहीत. इथे झाकून ठेवून आपल्याला चांगलं शिजवून द्यायचे. आता ते दाखवायला मी विसरले. कोथिंबीर घालूया आणि हे बघा तयार झाला आहे आपला मराठमोळा पदार्थ पिठलं भाकरी. आणि हे बघा मी सांगितल्याप्रमाणे याच्यात वरून तेल घेऊन जर तुम्ही खाल्लं तर त्याला अप्रतिम चव लागते. हाच तो पदार्थ आहे आपल्या स्वयंपाकघरातला आणि तयार झालेला आहे आपलं पिठलं भाकरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.